तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर। जर तुमचं जे व्हॉट्सअप अकाउंट आहे 2025 मध्ये जर बॅन झालं असेल आणि तुम्हाला जर ते अनबॅन करायचं असेल तर तुम्हाला मी प्रोसेस सांगतो। या प्रोसेसच्या माध्यमातून तुमचं व्हॉट्सअप अकाउंट आहे ते तुम्ही अनबॅन करू शकणार आहात। कशा पद्धतीने काय करायचं सगळं काय डिटेल्स मध्ये सांगणार। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो व्हॉट्सअप बॅन झाले कशाने ते तुम्हाला सगळ्यात पहिले लक्षात घ्यायचं आहे। तुमच्याकडे काही चुकी असेल तरच व्हॉट्सअप बॅन झालं असणार आहे आणि जर समजा व्हॉट्सअपची काही चुकी असेल तर तुमचं अनबॅन केलं जाऊ शकते। त्यांना जी काही डायरेक्ट तुम्हाला रिपोर्ट करावं नाही की अशा पद्धतीने माझं व्हॉट्सअप आहे ते बॅन झालेलं आहे। सगळ्यात पहिली प्रोसेस समजून घ्यायचं आहे। जसे की काही कंडिशनमध्ये कसं होतं तुम्हाला पण माहिती व्हॉट्सअपची जी पॉलिसी आहे त्याचं उल्लंघन जर केलं असेल तर व्हॉट्सअप आहे ते तुम्हाला बॅन करतो तुमचं अकाउंट। तर तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपचं जे काही अकाउंट आहे अनबॅन होत नाही। बरेचसे जण म्हणतात की अनबॅन आम्ही करून देतो, पण मी सांगतो जर तुम्ही काही मोठी चूक केली असेल तर व्हॉट्सअप आहे ते अकाउंट तुमचं जे काही आहे अनबॅन होत नाही। त्या कंडिशनमध्ये तुम्हाला नवीन नंबर ॲड करावा लागतो। सगळ्यात पहिले सांगतो तुम्हाला काय करायचं आहे। काही कसं असतं 50% मधले जे काही आहेत 25% अकाउंट जे काही आहेत ते रिकवर करता येतात आणि 25% रिकवर करता येत नाही। ते पण जी की तुमची चूक नसेल तर कशा पद्धतीने रिकवर करायचं सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो। जर तुमचं जे काही आहे व्हॉट्सअप अकाउंट बॅन झालं असेल आणि तुम्हाला जर अनबॅन करता येत नसेल जे की मी प्रोसेस सांगतो ह्या टाईपमध्ये, तर मला डायरेक्ट मेसेज आपल्या इंस्टाग्रामला करा। मी तिथे तुम्हाला जो काही रिप्लाय देईन तुमचं अकाउंट आहे ते मी रिकवर करून देण्याचा प्रयत्न करेन। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो काही कंडिशनमध्ये कसं असतं 50% जी की व्हॉट्सअप अकाउंट आहे ते रिकवर होतात आणि 50% अकाउंट आहे ते रिकवर होत नाहीत। कारण की तुम्ही जर काही चूक केली असेल त्यांच्या प्रायव्हसीचे उल्लंघन जर केलं असेल तर तुमचं अकाउंट आहे ते रिकवर केलं जाऊ शकत नाही। त्या कंडिशनमध्ये पण काही जणांचे रिकवर होतात। जर तुम्हाला जी काही मी प्रोसेस सांगतो हे जर समजलं नाही आणि तुमचं अकाउंट आहे ते रिकवर झालं नाही, समजा तुमची काही चूक नसेल आणि चुकून जर जी व्हॉट्सअपच्या टीमकडे तुमचं अकाउंट जे काही आहे बॅन झालं असेल तर डायरेक्ट मला इंस्टाग्रामला मेसेज करा। तिथे तुमचं जी की व्हॉट्सअपचं अकाउंट आहे ते रिकवर करून देण्याचा मी प्रयत्न करेन। सगळ्यात पहिले सांगतो जी काही मी प्रोसेस सांगतो विदाऊट स्किप करता पा सगळी संपूर्ण डिटेल्समध्ये सांगणार आहे। बऱ्याचशा जणांचं रिकवर न होण्याचं काय कारण आहे तुम्हाला मी सांगतो। त्यांना जो काय फॉर्म सबमिट कसा करायचा ते सुद्धा समजत नाही। त्यामुळे मी सांगतो तुम्हाला कशा पद्धतीने प्रॉपर माहिती देणार, कशा पद्धतीने व्हॉट्सअपला जी की आहे तुम्ही तुमचा जी काही फॉर्म सबमिट करू शकता। व्हॉट्सअपच्या टीमपर्यंत तुमचा मेल आहे तो सेंड करू शकता की बाबा अशा पद्धतीने आमचं व्हॉट्सअप अकाउंट बॅन झालेलं आहे। तशा पद्धतीने तुम्ही रिक्वेस्ट करू शकता। त्यावेळेस तुम्हाला 48 तासाच्या आत त्यांच्याकडे तुम्हाला जे काही ईमेलच्या द्वारे तुम्हाला रिप्लाय भेटू शकतो। त्यासाठी तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिले सांगतो इथून क्रोम ब्राउझर असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आणि ते सर्च बारमध्ये तुम्हाला काय करायचं आहे इथून व्हॉट्सअप हेल्प अशा पद्धतीने सर्च व्हॉट्सअप हेल्प सेंटर किंवा व्हॉट्सअप हेल्प जरी सर्च केलं तरी तुम्हाला सांगतो अशा पद्धतीने इंटरफेस येईल। सगळ्यात पहिले सांगतो जी की पहिली वेबसाईट जी की आलेली आहे ह्याच वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। पण बऱ्याचशा जणांना जी की आहे क्लिक करतात पण त्यांना जी की आहे हे प्रोसेस माहीत नसते की व्हॉट्सअपच्या टीमला कशा पद्धतीने आपण मेल करायचा हे माहीत नसतं। तुम्हाला दोन प्रोसेस मी सांगतो त्यानंतर तुम्ही काय करायचं व्हॉट्सअप हेल्पवर क्लिक करून घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अशा पद्धतीने लोड होऊन द्यायचं आहे। लोड झाल्यानंतर वर इथे तुम्हाला 3 लाईन्स दिसतील बघू शकता, या 3 लाईनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे खाली स्क्रोल डाऊन करत जायचं आहे आणि इथे अकाउंट बघू शकता अँड अकाउंट बॅनचा एक ऑप्शन भेटेल। ओके, त्यामुळे ॲरो दिसत तेव्हा फक्त तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अकाउंट बॅनचा एक तुम्हाला इथं ऑप्शन भेटेल, अकाउंटचा एक ऑप्शन भेटेल आणि त्याखाली अकाउंट बॅनचा एक ऑप्शन भेटेल। तर अकाउंट बॅनच्या ऑप्शनवर तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने काहीसं तुम्हाला इंटरफेस येईल। त्यानंतर हाऊ टू कनेक्ट द ऑफिशियल अँड व्हॉट्सअप इन इंडियाचा जो की लास्टचा जो की ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्या ऑप्शनवर ज्यावेळेस क्लिक करेल त्यावेळेस बघू शकता डायरेक्ट दुसऱ्या नवीन पेजवर तुम्हाला रिडायरेक्ट करेल अशा पद्धतीने बघू शकता। अँड्रॉइड iOS म्हणजे आयफोन जर यूज करत असाल तर आयफोन इथून तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता, ते तुम्हाला समजलं असेल। तर आता आपण अँड्रॉइड यूज करतोय म्हणून अँड्रॉइड इथे सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर काय करायचं आपल्याला इथे खाली स्क्रोल डाऊन करत जायचं आणि इथे सगळ्यात पहिले तर इथे लक्ष द्या, इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट फॉर्मचा एक ऑप्शन भेटेल बघू शकता। हा जो काही ऑप्शन आहे हा ऑप्शन तुम्हाला भेटेल, तर त्याच ऑप्शनवर तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर नवीन पेजवर तुम्हाला अशा पद्धतीने रिडायरेक्ट करेल। त्यानंतर इथे बघू शकता येस नो लिहिलं आहे तर तुम्हाला इथे काय करायचं आहे नोवर क्लिक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जो की फॉर्म जो की आहे तुमच्यामुळे अशा पद्धतीतून येऊन जाईल। हा फॉर्म जो की आहे व्हॉट्सअपच्या टीमला तुम्हाला सबमिट करायचा आहे। सगळ्यात पहिले इथे नंबर जो की आहे तुम्हाला इथून इंडिया जी की कंट्री आहे ती इथून सिलेक्ट करायची, जसं की इथून इंडिया जर लिहिलं तर बघू शकता इंडिया अशी पद्धती कंट्री जे की आहे इथून तुम्हाला दोन्हीकडे पण इंडिया कंट्री आहे ती सगळ्यात पहिले सिलेक्ट करून घ्यायची आहे। इंडिया सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो की मोबाईल नंबर असेल तो इथे टाकून घ्यायचा आहे। जो तुमचा बॅन झालेला मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला इथे अशा पद्धतीने ह्या दोन्ही ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे। जे की ज्या अकाउंट तुमचं बॅन झालं आहे तो जा नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे खाली स्क्रोल डाऊन करून घ्यायचा आहे
आणि येथून सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, इथे काय करायचं आहे, माय कॉन्टॅक्ट हॅज बी डिसेबल, इथे बॅनचा एक ऑप्शन तुम्हाला भेटेल बघू शकता इथे, ते सिलेक्ट करून घ्यायचं, दुसरं कोणतंही सिलेक्ट करणार. तुमचं अकाउंट काय बॅन झालं आहे तर तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं. तुमचं बॅन जर झालं नसेल, अदर कुठला तुम्हाला प्रॉब्लेम असेल बघू शकता, माय कॉन्टॅक्ट हॅज बी हॅक झाला असेल तर हॅक सिलेक्ट करून घेऊ शकता, किंवा तुमचा अकाउंट जर बॅन झालं असेल बॅन येथून सिलेक्ट करा. जसं की बघू शकता इथे थोडंसं मी झूम करून दाखवतो, इथे तुम्हाला ऑप्शन भेटतो बॅनचा बघू शकता, माय अकाउंट हॅज बी डिसेबल बॅनड बघू शकता फॉर इथे बघू शकता व्हॉट्सअप टीम सर्व्हिस बघू शकता 2 नंबरचं जे ऑप्शन अशा पद्धतीने तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर जे की आहे अशा पद्धतीने इंटरफेस येईल, इथे तुम्हाला जो की तुमचा अकाउंट बॅन झाला आहे तर तुम्हाला इथे जो की मेसेज लिहायचा आहे की अशा पद्धतीने माझं व्हॉट्सअप बॅन झालं आहे, थोडंसं लक्ष अशा पद्धतीने तुमच्या हिंदीमध्ये किंवा मराठी तुम्ही लिहू शकता. मी सांगेन हिंदीमध्ये बेस्ट आहे, तुम्ही लिहू शकता. आणि येथून जे काही लिहिल्यानंतर चूज फाईलवर क्लिक करून जे की तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, जो की तुम्हाला एरर आला असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. चूज फाईलवर क्लिक करून जी की फाईल आहे ती सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर जी की आहे येथून तुम्ही सेंड करून घ्यायचा आहे. डायरेक्ट जो की मेल आहे तो डायरेक्ट व्हॉट्सअपच्या टीमपाशी सबमिट होणार आहे. आणि डायरेक्ट जी काही ती तुम्ही इथून जी की संदेश जो की लिहिला असेल, म्हणजे जी की व्हॉट्सअपची जी की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तो लिहिला असेल, ती व्हॉट्सअपची टीम वाचणार 48 तासाच्या आत तुम्हाला ईमेलवर ते रिप्लाय देणार आहे. एकमेव तुम्हाला सांगतो फॉर्म सबमिट करण्याचा हाच मार्ग आहे आणि इझिली तुम्ही इथून जी काही व्हॉट्सअपच्या टीमला जी की आहे फॉर्म सबमिट करून जी काही आहे त्यांच्याशी तुम्ही संवाद साधूया. पण प्रॉपर फॉर्म आहे तो तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे, काहीसुद्धा चूक करायची नाही. तर तुम्ही मोबाईल नंबर चूक केला असेल, काही चूक केली असेल तर तुम्हाला रिप्लाय भेटणार नाही. आणि तुम्हाला सांगतो मोबाईल नंबर ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रॉपर तुम्हाला लिहायच्या आहेत. तुमचं काय रिझन आहे ते रिझनसुद्धा द्यायचं. तुमचं व्हॉट्सअप अकाउंट हॅक झालं असेल किंवा बॅन झाला असेल किंवा काही तुमचा दुसरा प्रॉब्लेम असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथे बघू शकता जो की इथून सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर जे की आहे इथे प्रॉम्प्ट म्हणजे जी की तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे तो लिहायचा आणि सबमिट करून घ्यायचा. ओके, ही पहिली ट्रिक जी की आहे ही तुम्ही अप्लाय करून घ्या. 100% तुमचं व्हॉट्सअप अकाउंट आहे जर तुमचा जास्त मोठा प्रॉब्लेम नसेल तर सॉल्व्ह होणार आहे. डायरेक्ट व्हॉट्सअपच्या टीमशी संपर्क तुम्ही साधू शकता. आणि इथून तुम्हाला जी काय इथे बघू शकता इथून तुम्ही नो करून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिले बघू शकता खाली तुम्हाला इथे दिसत असेल आणि इथून युअर फुल नेम म्हणजे तुमचं जे की नाव आहे ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं. आणि त्यानंतर ईमेल ॲड्रेस सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ईमेल आय डी तुम्हाला टाकून घ्यायचं. इथून नो करायचं, येस करायचं नाही, इथून नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून ईमेल आय डी सिलेक्ट करायचा. कन्फर्म ईमेल आय डी, जी ईमेल आय डी तुमच्याजवळ आत्ता चालू आहे तीच ईमेल आय डी या दोन्ही तुम्हाला टाकायच्या आणि इथून जी की आहे सेंड करून घ्यायचं आहे. बाकी काहीसुद्धा करण्याची गरज नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, कारण की तुम्हाला जर समजा व्हॉट्सअपची टीम संपर्क कशा पद्धतीतून साधणार, जर ते ईमेल नसेल तर ते संपर्क साधू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला सांगतो इथून तुम्हाला ईमेल टाकायचा, जो की चालू असेल तो ईमेल टाका. त्या ईमेलद्वारे ते 48 तासाच्या आत तुम्हाला रिप्लाय देणार आहे. जर तुमची काही जास्त मोठा प्रॉब्लेम असेल, काही तुम्ही चूक केली नसेल तर तुमचं जे की अकाउंट आहे तर अनबॅन केलं जाऊ शकतो. ही एकमेव प्रोसेस आहे. या प्रोसेसच्या माध्यमातून तुम्ही व्हॉट्सअपच्या टीमशी संपर्क साधून तुमचं अकाउंट जे काही हॅक झालं असेल तर जे काही हॅक झालं असेल तर त्यांचे संपर्क साधून जे काही आहे व्हॉट्सअपची सगळी प्रोसेस ते कंप्लीट करू शकतात. दुसरी गोष्ट, बॅन झालं असेल तर अनबॅन करू शकतात किंवा अदर कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम आला असेल तरी सुद्धा जे काही सॉल्व्ह करू शकतात. हा एकमेव मार्ग आहे. हा होता आज तुम्हाला समज असेल कशा पद्धतीतून आपलं अकाउंट आहे ते अनबॅन करायचं. सगळे काही डिटेल्समध्ये प्रोसेस एक्सप्लेन करून सांगितलं आहे. जर समज नसेल तर आपल्या टेलिग्राम किंवा आपल्या व्हॉट्सअपला किंवा इंस्टाग्रामला डायरेक्ट माझ्या संपर्क तुम्ही साधू शकता. तिन्ही प्लॅटफॉर्मची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तेथून तुम्ही डायरेक्ट आपल्याशी संपर्क साधू शकता. तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ.